श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते। सर्व मंगल मांगल्ये शिवेत सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। तर आजचा विषय आपला होणार आहे शाकांबरी जी नवरात्र चालू आहे। शाकांबरी नवरात्र मध्ये असू द्यात, शारदीय नवरात्र असू द्यात किंवा चैत्र नवरात्र असू द्यात, आपण कुलदेवीची सेवा जी करत असतो ती म्हणजे दुर्गा सप्तशती या पाठाची। दुर्गा सप्तशती पाठ करायला आपल्याला जर जमत नसेल तर आपण कोणती सेवा करू शकतो की जेणेकरून आपल्याला तेवढे फळ प्राप्ती मिळत असते। म्हणजेच काय तर दुर्गा सप्तशती पाठाचे पुण्य प्राप्ती आपल्याला मिळत असते आणि कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडत असते। तीच म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्राचं आपल्याला पाठ करायचा असतो। आता सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ कसा करावा, काय करावा, काही नियम असतात का, त्याची पद्धत कशी असते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत। दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेले सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत चमत्कारी आणि प्रखर स्तोत्र आहे। असे मानले जाते की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाही ते केवळ कुंजिका स्तोत्र पठण करतील तरी त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते। आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, वंचितपणा, संकटे, दुःख, रोगराई व शत्रूंचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रामध्ये वाचलेच पाहिजे। परंतु या नवरात्रामध्ये स्तोत्र पठणातही काही सावधगिरी बाळगावी लागते। काही नियम असतात ते आपल्याला नक्कीच आपण पाळायला पाहिजे, ज्याची काळजी घेणे खूप आवश्यक असते। तेव्हाच आपल्याला काही सेवांचे फळ हे प्राप्तीला मिळत असतात। सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रीमध्ये कसे पाठ केले जातात ते तुम्हाला आज सांगणार आहेत, किंवा आपण दुसऱ्या दिवसांमध्ये जर तुम्हाला पाठ करायचा असेल, सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ जर आपल्या घरात करायचा असेल तर ती कोणती पद्धत असावी, मंगळवारी किंवा शुक्रवारी, पौर्णिमा अशा तिथीला आपण कुलदेवीची सेवा म्हणून हे पाठ करू शकतात। तर आपण जाणून घेऊया। कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात दिवसात पठण करता येते, परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते। कारण नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केले जाते, तेव्हा देवी जी असते ती जागृत अवस्थेत असते असे मान्यता आहे। म्हणून या 9 दिवसांमध्ये आपण पठण केले तर अतिउत्तम ठरत असते आणि इतर दिवशी सुद्धा केले तरी देखील चालते। तर जो कोणी साधक हे पाठ करणार आहेत त्यांनी सकाळी उठून स्नान करायचे, त्यानंतर आपल्या सोयीनुसार योग्य आसन आपलं घ्यायचंय। म्हणजेच आसन आपलं एकच आसन असावं दररोज। तसंच दुर्गा देवीची मूर्ती किंवा आपल्या घरातील कुलदेवीचा फोटो, मूर्ती आपल्या घरात असायला हवी आणि देवघरासमोर बसूनच आपल्याला ही पूजा करायची आहे। साधी पूजा म्हणजेच आपली देवी जी असते म्हणजेच आपण देवपूजा करायची, हळदी कुंकू वाहायचं आहे, त्यानंतर आपण देवघरासमोर बसून पाठ करू शकतो। आणि आपल्या सोयीनुसार सांगेल तुम्हाला तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावावा, पण आग्रह करून तुम्हाला सांगेल की तुपाचा दिवा, गाईच्या तुपाचा दिवा लावलेला योग्य ठरत असतो। कुठल्याही देवीची सेवा करत असताना तुपाचाच दिवा प्रज्वलित करावा। देवीला आपण हलवा किंवा गोड प्रसादाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे। जेव्हा पण आपण हा पाठ करणार आहात सिद्ध कुंजिका स्तोत्राचा, त्या दिवशी आपण गोडाचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे। हलवा असू द्यात म्हणजे शिरा किंवा मग खीर असू द्यात, अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकतात। त्यानंतर तुम्हाला देवीला हळदी कुंकू जसं सांगितलं, गजरा असेल तर वेणी सुद्धा वाहायची आहे, पुष्प वाहायचे आहे। आणि नवरात्रीमध्ये जर तुम्हाला पाठ करायचे, संकल्पयुक्त करायचे असतील तर तुम्ही संकल्प करावा, हातात अक्षदा पुष्प घ्यायचे आणि आपण संकल्प सोडावा। नसेलच तर इतर दिवसांमध्ये तुम्हाला संकल्पयुक्त पाठ करायचे असतील त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात। त्यानंतर नवरात्रीमध्ये
9 दिवस संयम नियमाने कुंजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करावा आणि ते पाणी डिशमध्ये सोडावं. ते पाणी जे असतं संकल्प सोडल्याचं ते तुळशी सोडून इतर झाडांना आपण हे पाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल, हा संकल्प पहिल्याच दिवशी एकदाच करावा लागतो. त्यानंतर संकल्प सोडणं किंवा करणं काही नसतं, हे लक्षात घ्या. नंतर तुम्हाला सांगेल की जो पाठ आपण वाचणार आहात तो तुमच्या सोयीनुसार वेळ मात्र एक ठेवायचा प्रयत्न करायचा. सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा. संध्याकाळी केलेला उत्तम ठरतो, म्हणून तुम्हाला जमेल त्या वेळेनुसार तुम्ही करा. मात्र वेळ जो असतो तो एकच ठेवण्याचा प्रयत्न करा. कुंजिका स्तोत्र वाचनाने आपल्याला कोणते फायदे मिळतात ते आपण बघूयात. धनलाभ मिळत असतो, त्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगेल. ज्यांना नेहमी पैशांची कमतरता असते, सतत आर्थिक नुकसान होत आहे, अनावश्यकपणे पैसे खर्च करणाऱ्यांना कुंजिका स्तोत्राच्या वाचनाचा फायदा मिळत असतो. संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात त्यांच्यासाठी. पैशांचा संग्रह हा वाढायला सुरुवात होते. आता पुढचं दुसरं सांगेल, शत्रुमुक्तीसाठी हे स्तोत्र जे असतं कुंजिका स्तोत्र, हे जर आपण पठण केलं तर शत्रूंपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि जर आपली कोर्टात केस चालू असेल तर जिंकण्यासाठी, म्हणजे कोर्टचा रिझल्ट जो असतो तो आपल्याकडून लागण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करत असते हे स्तोत्र. त्यामुळे तुम्ही या स्तोत्राचा पाठ करू शकतात. नवरात्रामध्ये किंवा नवरात्रानंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाहीत. कितीही शत्रू असू द्यात तुमचे, ते व्यत्यय आणत नाही किंवा त्यांच्याकडून आपल्याला त्रास होत नाही. कोर्ट कचेरीचे जे खटले चाललेले असतात ते जिंकले सुद्धा जाऊ शकतात या स्तोत्राच्या पाठाने. पुढचं तुम्हाला सांगेल, रोगमुक्तता. जर तुमच्या घरात आजारपण असेल, रोग असेल किंवा काहीतरी बाधा असतील, त्यासाठी दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो. कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठनाने गंभीर मधले जे आजार असतात तर आजारांपासून मुक्ती मिळतेच मिळते, पण रोगांवरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकतात. म्हणजेच आपला खर्च देखील टळत असतो, कुठलाही आजारपण आपल्या घरात राहत नाही. पुढचं सांगेल, कर्जमुक्तीसाठी त्याचा फायदा काय असतो या पाठाचा. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्रच जाणू म्हणजे चालत असेल त्याच्या आयुष्याचं, त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागतं, तर कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण त्याने केले तर कर्जमुक्ती लवकरच होत असते. नंतर सुखद वैवाहिक जीवन जर आपलं चालत नसेल तर त्यासाठी सांगेल, विवाहित जीवनात नियमित सुख कायम राहण्यासाठी कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केले पाहिजे. एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी, म्हणजेच काय तर पती पत्नींमधील प्रेम वाढण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते. आता आपण हा पाठ करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे ते आपण बघणार आहोत. तर दुर्गा देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्त्वाची आहे. पूर्ण विश्वासाने आणि मनाने तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचे आहे, त्याचे पाठ करायचे आहेत. नवरात्री साधना दरम्यान वाईट कृत्ये, वाईट भाषा वापरू नका. मन हे शुद्ध ठेवा, यामुळे उलटे फळही मिळू शकते. आपण जर या पाठाचे संकल्पयुक्त पाठ करत असणार तर ह्या गोष्टी पाळायलाच हव्या. जर पाळल्या नाही तर याचे वाईट परिणाम देखील आपल्या आयुष्यात घडत असतात. म्हणून तुम्हाला पाठ करायचा असेल तर हे आवर्जून करावे, हे नियम पाळायचेच आहेत. कुंजिका स्तोत्र पाठ हे आपण एखाद्याचा नाश करण्यासाठी, एखाद्याच्या वाईट कामासाठी किंवा एखाद्याचा वाईट परिणाम होण्यासाठी जर तुम्ही करत असणार तर याचा उलटा परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणून कधीही चांगल्या गोष्टीसाठीच या स्तोत्राचा अनुष्ठान किंवा पाठ करावेत, हे तुम्हाला आवर्जून सांगेल. संकल्प केल्यास यावेळी
आपण मांसाहार हा टाळायचा आहे. मद्यपान आपल्या घरात होणार नाही हे आपण लक्ष ठेवावे. आणि तुम्हाला जसं सांगितलं ब्रह्मचर्याचं देखील आपल्याला पालन करायचं आहे. श्री दुर्गा सप्तशतीपैकी हा असाच एक पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही. या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे. जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठण करून पुण्य मिळवू शकता. नावानुसार ती सिद्ध कुंजिका आहे. जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही, समस्या सोडविली जात नाही, तेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचावे. भगवती जी असते, आपली कुलस्वामिनी जी असते, ते आपले नक्कीच रक्षण करत असतात. सिद्ध कुंजिका स्तोत्राचा महिमा आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय फलश्रुती मिळू शकते. भगवान शंकर म्हणतात की सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करण्यासाठी देवी कवच, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रहस्य, सुक्त, ध्यान, न्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही. केवळ कुंजिका पठन केल्याने दुर्गा पाठाचे फळ प्राप्त होत असते. म्हणजेच तुम्हाला समजलं असेल, दुर्गा सप्तशती आपण पाठ करत असतो तेव्हा मंत्र स्तोत्र म्हणत असतो. मात्र सिद्ध कुंजिका स्तोत्र जेव्हा म्हणतो, पठन करतो, तेव्हा कुठल्याही स्तोत्राची गरज भासत नाही. फक्त आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करायचे आहे. त्याने दुर्गा पाठाचे फळ प्राप्ती आपल्याला मिळत असते. कारण हे सिद्ध का आहे ते बघू आपण. मारणम, मोहन, वशीकरण, स्तंभन आणि उच्चाटन इत्यादी उद्दिष्टे केवळ त्याच्या नुसत्या पाठानेच पूर्ण केली जातात. यात स्वरव्यंजनांचा ध्वनी आहे. म्हणजेच काय तर सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये या संपूर्ण काही शक्ती दिल्या गेलेल्या आहेत. स्तोत्र मंत्रांसकट पूर्ण शक्ती ज्या आहेत त्या सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तसेच पाठ करत असताना आपल्याला 99 मंत्राची एक माळ जप मात्र नक्कीच करायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं पठण आपल्याला जेव्हा पण आपण पाठ करत असतो तेव्हा करायचं आहे. एक माळ जप म्हणजेच 108 वेळा जप करायचा आहे. आता तुम्ही हे पाठ जे असतात दररोज 11 वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणावं. नंतर तुम्ही 108 दिवस किंवा 41 दिवस, 51 दिवस तुम्हाला जसा दिवस म्हणजे जेवढे दिवस सेवा करायची आहे तेवढं संकल्पमध्ये तुम्ही म्हणावं आणि त्या प्रकारे तुमची इच्छा असेल ते बोलून तुम्ही हे पाठ करू शकतात. तसंच तुम्हाला सांगेल सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे हे काळजीपूर्वक आपण करायचे आहेत. आणि तुम्हाला सांगेल की त्या पाठाने आपल्या जीवनामध्ये की आपण कोणत्या गोष्टींसाठी तो पाठ करायचा आहे ते थोडक्यात पुढे तुम्हाला सांगेल. ज्ञान मिळवण्यासाठी. आता ज्ञान म्हणजेच काय तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. पाठ करत असताना तुम्हाला परत एकदा मी सांगेल, जेव्हा पण आपण अनुष्ठान करणार आहात 21 दिवसाचं असू द्यात, 41 दिवसाचं असू द्यात किंवा 108 दिवसाचं, मात्र आपण नैवेद्य मात्र देवी आईला दाखवायचा आहे. तुम्हाला कुठलंही काम नसेल, अडथळे नसतील तरी देखील तुमची इच्छा असेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी, पौर्णिमा, दुर्गा अष्टमी अशा तिथींना कुलदेवीची सेवा म्हणून मात्र हे पाठ करू शकतात. सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ. आता तुम्ही संकल्पयुक्त नाही केलेत मात्र तुम्हाला सेवा म्हणून करायची आहे तरी देखील तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकतात. मात्र एवढं सांगेल, ज्या दिवशी तुम्ही पाठ करणार आहात त्या दिवशी तुम्हाला जे काही नियम मी सांगितले ते नियम पाळायचे आहेत. म्हणजेच त्या दिवशी मांसाहार करू नये, ब्रह्मचर्या पाळावी, उपवास करता आला तर करा, नाही उपवास केला मात्र सात्विक भोजन आपण घ्यायचं आहे.
कोणाचं वाईट चिंतायचं नाही, वाईट कुणाला बोलायचं नाही. हे जे नियम असतात, ज्या दिवशी तुम्ही पाठ करणार त्या दिवशी मात्र हे नियम पाळायचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर या पद्धतीने सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे त्यांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याचं महत्त्व काय असतं, तुम्ही कशा प्रकारे पाठ करू शकतात ते देखील सांगण्यात आलेलं आहे. तर पूर्णपणे नियम जे आहेत ते आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहेत. या पद्धतीने जर तुम्ही पाठ केले तर नक्कीच तुम्हाला फलप्राप्तीही मिळत असते आणि अशा प्रकारे तुम्ही पाठ करू शकतात. तसंच तुम्हाला परत एकदा सांगेल, तुमची वेळ एक ठेवा पाठ करायची, चटई तुमची ठेवा, जपमाळ तुमची स्वतःची हवी आणि होईल तेवढं सात्विक जेवण करायचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुलदेवीची सेवा अर्पण करू शकतात. चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.